श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय। नमस्कार। आज दिनांक 28 फेब्रुवारी। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताजवळ नामाचे प्रेमच मागा। नमस्कार। आज दिनांक 28 फेब्रुवारी। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताजवळ नामाचे प्रेमच मागा। भगवंतापाशी मागणे करताना काय मागाल? तुम्ही त्याच्याजवळ नामाचे प्रेमच मागा, दुसरे काहीही मागू नका। देवाजवळ मागणे मागताना चूक होऊ नये। एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्षभर उत्तम रीतीने शिकविले, परीक्षेच्या वेळी परीक्षक कोणते प्रश्न विचारण्याचा संभव आहे हे सांगून त्यांची उत्तरेही सांगून ठेवली, पण परीक्षा घ्यायला आला असता प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनीच द्यायची असतात। तिथे शिक्षक हजर असला आणि विद्यार्थी उत्तर चुकीचे देतो आहे हे जरी त्याला दिसले तरी तिथे त्याला काहीही बोलता येत नाही। तशी माझी स्थिती आहे। म्हणून मागणे मागण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे, तेव्हा त्यावेळी चुकीने काही भलतेच मागू नका। एवढ्याच करता हा इशारा आहे। कोणतीही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे, म्हणजे बऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम मनावर कमी होतो। मनुष्यावर संकटे आली की तो घाबरतो, परंतु परमेश्वराचे अस्तित्व मानणाऱ्यांनी असे करणे योग्य नाही। एखाद्या लहान मुलाच्या बापाने डोक्यावर पांघरुण घेऊन बागुलबुवा केला तर ते मूल भीते, पण पांघरुणाच्या आत आपला बापच आहे असे त्याला समजले की ते घाबरत नाही। त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या बाबतीत घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी परमेश्वराच्या किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेने होतात ही जाणीव ठेवावी, म्हणजे त्याला भीती वा दुःख वाटणार नाही। तसेच चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्याबाबत आनंदातिरेक होणार नाही याचीही काळजी घ्यावी। याकरिता सदा सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे। आपल्या विचाराने ठरल्याप्रमाणे झाल्याने सुखच मिळते असे नाही। काही वेळेस आपल्या विचाराच्या उलट होऊनही मागाहून तसे झाल्यानेच बरे वाटते। म्हणजे कोणत्याही गोष्टीचे सुखदुःख तत्काळ कळत नाही हेच खरे। म्हणून जरा वेळ थांबून सुख किंवा दुःख आपण मानूया। कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे। प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडविणेच होय। आपला म्हणजे मीपणाचा नाश आणि प्रारब्धाचा नाश बरोबर होतो। भगवंता, प्रारब्धाने आलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही, तर ज्या दुःखामुळेच तुझे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेव असे कुंतीने भगवंताजवळ मागितले। यातले मर्म ओळखून वागावे आणि काहीही करून अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा। भगवंताला अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस। श्रीराम जय राम जय जय राम। महाराज इथे आपल्याला सूचना देत आहेत की आपल्याला भगवंताजवळ काय मागायचं हेही कळलं पाहिजे। आपण बऱ्याचदा विषयच त्याच्याजवळ मागत असतो, पण इथे मात्र आपण ती चूक टाळायला हवी। आपण खरं तर भगवंताजवळ केवळ नामाचं प्रेम मागायला हवं। आपण प्रपंचात अडकतो, विषयात अडकतो आणि मग आपल्याला आपल्या भगवंताचं स्मरण होत नाही। म्हणून खरं तर आपण आपला प्रपंच पूर्णपणे आपल्या भगवंताच्या स्मरणात करणं जरूर आहे आणि आपलं अनुसंधान टिकवणं जरूर आहे। आणि परमेश्वराचं अनुसंधान टिकवण्यासाठी अर्थातच त्याचं नाम सदोदितपणे घेणं जरूर आहे। तरच आपण आपल्या भगवंताच्या अधिकाधिक निकट जाऊ शकू आणि आपल्याला आपल्या आयुष्यातलं खरंच समाधान लाभू शकेल। म्हणूनच आपण, महाराज नेहमी सांगतात तसा आपला प्रपंच अगदी नीटनेटकेपणाने करावा, पण विषयात गुंतून राहू नये। त्याच्यावरच आपलं समाधान आहे असं मानू नये, त्याला आधार मानू नये।
तर भगवंत हा एकमेव आपला आधार असला पाहिजे. आणि म्हणूनच आपण तळमळीने निष्ठेने त्याचं नाम घेत राहणं आवश्यक आहे. आणि याद्वारेच आपण खरं तर आपल्या आयुष्याचं कल्याण साधू शकतो आणि समाधानाची आणि आनंदाची प्राप्ती करून घेऊ शकतो. असं हे तळमळीचं नाम आपल्याला सदोदित घेता येऊ अतिशय निष्ठेने, हीच आपल्या गुरुचरणी प्रार्थना करूया. तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारे गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.